मॉर्निंग गाईज. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे आपला चंदीगड मधला डे 2 आणि आज आपण खूप ठिकाणी फिरणार आहे. ते कुठे फिरणार आहे यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आपण आलोय जॅपनीज गार्डनला. सो आज आपण सगळं काही फिरणार आहे मस्त पैकी. पूर्ण चंदीगड जेवढं एक्सप्लोर करता येणार आहे तेवढं आपण फिरणार आहे. सो आता आम्ही जस्ट रिक्षाने इथे पोहोचलोय आणि आमच्या हॉटेल पासून ते रिक्षा पर पर्सन 20 रुपये. सो आता आपण मस्तपैकी आतमध्ये इथे पोहोचलोय. बाहेर हा एंट्री गेट आहे. सो बघूया आतमध्ये कसं येते. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे किती मोठं गार्डन आहे. पूर्ण 13 एकर जागेत आहे आणि चारही साईडला पूर्ण थंडावा आणि शांतता आहे. खरंच खूप शांत आहे, थंडगार वातावरण आणि प्रत्येक जागोजागी कोणाकोपऱ्यात कोण लोक शांतीसाठी मस्तपैकी निवांत बसले. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आणि इथे आम्ही ते सकाळी आल्यामुळे इथे खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. पहिली गोष्ट तर रिलॅक्स. बोला मॅडम. आणि ते जापनीज थीम आहे पूर्ण. राईट. गेट पण तसंच आहे, जापनीज मॉनेस्ट्री सारखं. पूर्ण बांबूच आहे. खूप शांतता. ते तर आहेच. म्हणजे सकाळी आल्यावर एवढं फ्रेश वाटतंय, एवढं छान वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. आम्ही तर मस्त जॅकेट बिकेट घालून आलोय बिकॉज इथे थंडी आहे बट नॉर्मल आहे. पण आता तिकडे गेल्यावर कळेल आम्हाला कसोला किती थंडी आहे. इथे आहे बट नॉर्मल आहे. पण तरी आम्ही सेफ्टीसाठी घालून आलोय. आणि दीपालीचं जॅकेट बघा, त्यात मी पण मावेल. आता थोड्या वेळाने ऊन खूप वाढणार आहे, बघू. कारण की आपला अख्खा दिवस खूप फिरायचंय, खूप जास्त फिरायचं. सो तुम्ही पुढे बघायलाच आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते. तर मंडळी तुम्ही ते बघू शकता, इथे असतं आपला जलाशय बट सध्या ते नाहीये, इथे अजिबात पाणी नाहीये. आणि तुम्ही इथे झूम करून बघाल तर इथे बघितलं मगरींचं हे केलेलं आहे आणि इथे पाणी असतं इथे आणि त्या साईडला सुद्धा. बट आता सध्या इथे पाणी नाहीये. आणि वरचा पूल तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही मस्तपैकी फोटोशूट आणि व्हिडिओ करू शकता. तर मंडळी आता आमचं इथे मस्तपैकी फिरून झालंय. इथे आता जशी जशी दिवस चाललाय पुढे तशी गर्दी होते. खूप सारे लोक इथे येत आहेत बसण्यासाठी, शांतीसाठी. आणि खरंच खूप छान आहे इथे. एकांत आहे, शांती आहे, थंडगार हवा आहे. सो इथे तर आमचं फिरून झालंय. आणि इथली रील पण लवकरच पडेल इन्स्टावर. अँड जेणे आम्हाला फॉलो नसेल केलं लवकर जा ना, आम्हाला फॉलो करा. बिकॉज आम्ही डेलीचे अपडेट स्टोरी कंटिन्यू आम्ही इन्स्टावर टाकतोय. सो तेच पण तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही चाललोय रॉक गार्डनला. सो पुढे बघत राहा.
अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो, तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। काय केलं सॉरी काय केलं नाही तर मंडळी आता आम्ही जस्ट पोहोचतोय रॉक गार्डनला आणि हा आहे आपला एंट्री गेट. तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. आणि या साईडला आहे रिक्षा स्टँड आणि आता आमच्याकडून घेतले 200 रुपये, मीन्स पर पर्सन आमचे गेले 50-50 रुपये. ते पण जॅपनीज गार्डन पासून ते रॉक गार्डन पर्यंत. ये देखो सदमा अकेली चल रही है, ते पण तोंडावर आट्या. अगं बाई सुखी राहा, जरा तोंडावर जरा नीट ठेव. तर इथे जाण्यासाठी पण इथे तिकीट आहे. बघू आता किती तिकीट येते, मी तुम्हाला सांगते. तर मंडळी आम्ही जस्ट तिकीट काढली आणि इथे तिकीट आहे पर पर्सन 30 रुपये. सो आम्ही चौघींनी तिकीट काढली आणि आता इथून आता आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. त्या गार्डनला तरी जास्त लोक नव्हते, म्हणजे खूप शांती होती आणि कोणीच नव्हतं. बट या साईडला मला लोक दिसत आहेत जास्त. तर बघूया आतमध्ये जाऊन कसं येते. तर आपल्याला आता इथून आतमध्ये जायचंय आणि बाहेर काही सूचना सुद्धा दिल्या आहेत, तुम्ही बघू शकता. चलो सो इथे दाखवलाय खाली वाकून जावे. सो मंडळी तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर वाटतंय. आणि या साईडला सुद्धा दगडांनी कोरीवकाम केलंय. बट इथे येताय तसं दगडावर लिहू नका आणि खराब करू नका इथली जागा प्लीज. तर मंडळी ही जागा फोटोशूट साठी तर बेस्ट आहे. आणि इथे दगडाने खूप कोरीव काम रेखीव काम एकदम सुंदर पद्धतीने केलंय. आणि नक्षीकाम तर खरंच खूप सुंदर केलंय. म्हणजे जेवढं बघावं तेवढं कमी आहे. आणि 30 रुपयामध्ये एवढं सगळं पैसा वसूल आहे. आम्ही तर चालून चालून थकलो तर अजून संपतच नाहीये एवढं आहे. सो तुम्ही येताय इथे तर वेळ काढून या. बिकॉज इथे फिरण्यासारखं खूप काही आहे, बघण्यासारखं खूप काही आहे. आणि फोटोशूट साठी ही जागा तर बेस्ट आहे.
सो आम्ही तर इथे फिरून फिरून दमलोय, तर आता मी इथून डायरेक्ट बाहेर एक्झिट करतो आणि आता आपला नेक्स्ट जायचंय मॉलमध्ये. बघ माझ्या चेहऱ्यावर ऊन येत होतं ना, म्हणून मी तिथे थांबलेली. सो आता डायरेक्ट भेटू आपण मॉलमध्ये, बिकॉज आमची चार्जिंग पण खूप जास्त कमी आहे. सो बाय. तर मंडळी आता आम्ही आलोय मॉलमध्ये आणि असं म्हणतात की हा चंदीगडचा सगळ्यात मोठा मॉल आहे. सो आपण आतमध्ये जाऊया आणि इथे सुद्धा आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. तर आताच आपण मस्तपैकी मॉल फिरलोय आणि ते मॉलला लिफ्ट सुद्धा आहे मोठी आणि हा मॉल खरंच खूप मोठा आहे आणि खूप छान आहे हा मॉल. आता आम्ही मॅगडीमध्ये खाल्लंय आणि आता आमची शॉपिंग राहिली आहे. आता फायनली आता आम्ही जाणार शॉपिंग करायला, बिकॉज थोडीफार शॉपिंग करायची बाकी आहे. सो आपण डायरेक्ट आता तिथेच भेटू. सो बाय. तर मंडळी आता आम्ही आलोय इस्कॉन टेम्पलला. सो आधी आम्ही दर्शन घेणार आहे, मग जाणार आहे मार्केटला. तर फटाफट आपण दर्शन घेऊया आणि आतमध्ये जाऊया. तर मंडळी आता आम्ही आलोय शास्त्री मार्केटला. सो आपण आतमध्ये जाऊया. इथे खूप स्वस्तात मस्त कपडे आहेत, ते पण 300 200 रुपयाला. तर आपण पटकन जाऊया आणि शॉपिंग करूया. तर मंडळी आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आम्ही खूप फिरलो, मस्तपैकी एन्जॉय केला. मी इथला मॉल सुद्धा बघितला अँड आम्ही एवढं फिरलो आणि संध्याकाळी एवढी शॉपिंग केली की आता आमची बॅग ओव्हर जड झाली आहे. सो आजचा दिवस खरंच खूप छान गेला. इथलं स्टेकेशन अँड ऑल सगळं बेस्ट होतं. आम्ही आजची रात्र पण तिथे स्पेंड केली आणि इथल्या फूडची टेस्ट पण खरंच खूप एक नंबर आहे. सो तुम्ही चंदीगड प्लॅन करताय तिथे नक्की व्हिजिट करा. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.